नाशिकमध्ये एक प्रकार समोर आलेला आहे। TCS कंपनीमध्ये महिला कार्यरत असताना या ठिकाणी धर्मांतरचा प्रकार समोर आल्यामुळे आता या तपासाला वेग आलेला आहे। हा तपास SIT कडे गेला होता, त्यामध्ये काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत। त्यात प्रमुख जे आरोपी आहे निदा खान असं म्हणलं जातं, ते अजूनही नाशिक पोलिसांच्या ताब्यात नाहीये। पण मात्र कालपासून राष्ट्रीय महिला आयोग आणि फॅक्ट फाइंडिंगचं पथक हे कालपासून ठाण मांडून परिसरात त्यांनी संपूर्ण पाहणी केली। कॅम्प्युटरचे डिव्हाइस असेल, व्हॉट्सअप चॅट असेल, विविध लोकांना त्यांनी चौकशीसाठी देखील या ठिकाणी बोलवलं होतं। आणि हे संपूर्ण पथक कालपासून तर आताही देखील दिवसभरात ते पथक त्यांनी संपूर्ण ही पाहणी केलेली आहे। आणि हे पथक आता सूत्रांची त्यांनी अद्यापही पत्रकारांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ते पथक या ठिकाणाहून रवाना झालेलं आहे। आणि अजून त्यांच्या या पथकाकडून काय पुरावे आले हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। टॉप न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश दिर्वे, नाशिक।